अवेश हॅलो हॅलो कर अवेश हॅलो कर हॅलो कर चला मी आणि अवेश चाललोय मस्तपैकी बाहेर वॉकच्या हिशोबाने चाललेला आहे. चलो चला अवेश हॅलो कर त्यांना. अरे त्यांना हॅलो तर कर. त्यांना बाय बाय कर. आता आपण चाललो ना आम्ही चाललो वॉकला. हा चलो वॉकला घेऊन जाते म्हटलं अवेश. थोडंसं संध्याकाळी 6 वाजलेले आहे. हो बेटा फॅन बंद कर फॅन बंद कर. गुड बॉय. चला सायकल घ्या चला सायकल घ्या बाहेर. हा थांब तशी नाही अशी घे. हां चल तर म्हटलं त्याला थोडा वेळ तरी नवीन ड्रेस घातला सकाळचा पण त्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं शर्ट कारण धुतलेलं नव्हतं ना. मग आता हा दुसरा साधा शर्ट घातला आणि हा त्याला काहीतरी संभाव थोडा छोटा व्हायला लागलेला आहे का रे हवेश. त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ थोडा वेळ. त्या आंटीला आपण हॅपी दसरा करायचं. त्या आंटीला आपण हॅपी दसरा करायचं का. ये इकडे. अरे सायकल आण ना तुझी तिथं अडकली का. हॅलो मी आत्ताच वॉकवरनं आली आहे आणि अवेशला खाऊ घालते. त्याच्यासाठी आज बनलेला आहे लाल भोपळ्याचा पराठा आणि असे बुक्स बघत बघत आम्ही असं खातो पराठा. गोड गोड हा ना अवेश. गोड गोड पराठा खातो. येस कोण बेटा. आणि मला सांग शंकर भगवान कुठे. शंकर भगवान कुठे कुठे दाखव शंकर भगवान कुठे दाखव. ओपन कर बरं. दाखव शंकर भगवान कुठे. शंकर भगवान कुठे. येस गुड जॉब. आणि गणेश बाप्पा जय बाप्पा गणपती बाप्पा कुठे. येस. आणि पार्वती माता कुठे. पार्वती माता कुठे दाखव बरं. पार्वती माता कुठे पार्वती माता कुठे पार्वती बाप्पा माता पार्वती माता. ये. आणि इथं शंकर भगवान कुठे. शंकर भगवान ये. गणपती बाप्पा सॉरी आणि डमरू कुठे. डमरू डम 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 इथे डमरू डम 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 कसं वाजता. डम 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 डम. आणि गणपती बाप्पाला काय आवडतं बेटा. काय आवडतं गणपती बाप्पाला. मोदक. हो ते गणपती बाप्पा आहे. काय आवडतात मोदक. ते हनुमान आहे. हनुमान बाप्पा आहे. जय हनुमान. तू नाही का हनुमानाच्या मंदिरात जातो समोर तसं हनुमान. ओ काय हो ते आपण नाही का समोर जातो जय बाप्पा लावतो. तू असं इथे जय बाप्पा लावतो. काय रे बेटा दुसरं बुक आणू. इकडं देवीचं मिरवणूक चालू आहे साईडला. कोण आलं बघते बघ कोण आलं. चल जायचं. हा आणि अवेश बघा इथे सायकल खेळतोय. हा ना बघा ना. द्यायची का त्यांना. द्यायची का. देणार आहे. द्यायची का त्यांना सायकल. दे ना त्यांना. हात नाही लावलं. बेटा गाडी आली. हेअर ऑइलिंग केलं आज. म्हटलं उद्या हेअर वॉश वगैरे करावं. तर जवळजवळ 10 वाजलेले आहेत आणि शेजारी ना तुम्हाला आवाज येत असेल डीजेचा वगैरे. देवीचं आज दसरा असल्यामुळे ना विसर्जन वगैरे आहे आणि अवेशच काय चाललंय बघा बाहेर खेळायचं. डायरेक्टली बाहेर खेळायचं आहे. आणि इकडे इतकं फ्रेश आहे माझ्या एरियामध्ये म्हणजे बापरे. लोकल्स एवढी ये जा या सगळ्या गोष्टी. आणि अवेशला गेटच्या इथून ये जा करायची आहे. तर असं काहीसं आहे. आणि बाय द वे पूजा वगैरे सगळी वरून केली आज कारण मी तुम्हाला सांगितलं तसं. त्याच्यामुळे उद्या मला आता हेअर वॉश
करायचा आहे. आता माझा आवाज कितपर्यंत पोहोचते तुम्हाला माहिती नाही, कारण बाहेरचा खूप डीजेचा आवाज आहे, त्याच्यामुळं आवाज इतका येईल तुम्हाला याची गॅरंटी नाही, पण प्लीज अंडरस्टँड. तर तिकडे वरूनला आवला सुद्धा मी थोडंसं घेऊन गेली होती, पण त्यावेळेस डीजे बंद होता आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा परत चालू झाला. ठीक आहे, बाकीचं तर ब्लॉग एंड करायचं होतं. जेवण वगैरे झालं. आज ना जेवणामध्ये तुम्ही बघितलं असेल रात्री जेवणामध्ये मी काय केलं आहे, जस्ट दलिया मसाला ओट्स केले आणि बाकी जास्त काही खायची इच्छा नव्हती, कारण सकाळचा स्वयंपाक थोडं तरी होतं, मग त्यातलं थोडंसं खायचं होतं. तर चलो. आणि आऊ कुठे आहे बेटा? जे इथूनच कर, जय बाप्पा इथूनच कर. हां बस झाला बेटा. हां व्हेरी गुड चला, व्हेरी गुड बेटा. किती वाजले? 10 वाजलेत आणि याला बघ काय करायचं आहे तुझ्या पोराला. आणि वरून आत्ताच वॉक वगैरे करून आला आणि याचं झोपायचं काही लक्षण नाही आहे. बघ ना, झोपायचं काही लक्षण आहे की नाही अवेश? इकडे घे, वरती घे, सगळा साडी वरती घे. बरं चला. तर त्या दिवशी अशी गंमत झाली. जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि मग म्हटलं चला देवीचं इथं खूप आवाज येतात डीजेच्या वगैरे, म्हणजे अव्यांश असं तिकडेच हात करतात चल म्हणून. आणि लहान मुलांना एकदम डीजेच्या आवाजामध्ये घेऊन जाणं योग्य नाही आहे, कारण त्यांचं आवाज वगैरे खूप असतं आणि मुलांना त्रास होऊ शकतो. ते माझ्या डोक्यात होतं, पण मग मी त्याला मुद्दा म्हणून असं गॅलरी जी आहे गॅलरीमध्येच घेऊन थांबली. थोडा वेळ गॅलरीमध्ये झालं वगैरे, पण त्याच्यानंतर आवाज बंद झाला. मग बंद झाला तर मग मी खाली घेऊन गेले. तसे वॉकला आजकाल त्याला 9-9:30 वाजता ना माझं जेवण झालं की त्याच्यानंतर जेवण 8:30ला होतं, माझं 9:15-9:30 होऊन जातं आणि मग मी त्याला खाली घेऊन जाते. तर मग खाली माझे 1-2 फ्रेंड्स पण येतात, त्यांची पण बेबीज असतात. तर माझ्या खाली मस्त गप्पा होतात, मुलं खेळतात आणि मग थकतात आणि झोपतात, असं सध्या चाललं आहे. तर मग त्या दिवशी ना कुणीच नव्हतं आणि मग खेळत होता थोडासा, पण डीजेचा आवाज बंद होता म्हणून म्हटलं. पण लोकांची रहदारी खूप होती, म्हणजे ये जा वगैरे. आणि त्या दिवशी मला तर वाटतं सॅटर्डे का संडे होतं काहीतरी, त्याच्यामुळं आमच्या इथे मॉल असल्यामुळे ना खूप वर्दळ 11, 11:30, 12पर्यंत खूप गर्दी असते. म्हणजे गर्दी म्हणजे असे लोक ये जा करत असतात, त्याच्यामुळे इतका काय असं वाटत नाही. तर मग म्हटलं चला अवेशला मग खाली घेऊन जाते. तर खाली घेऊन वगैरे गेली आणि मग तो सिक्युरिटी अंकलसोबत मग ते शेक हँड वगैरे त्याचं चालूच असतं काही ना काही. मग रस्त्यापर्यंत जाणं, खाली येणं, सायकल घेऊन असं चालू होतं. मग मला दिसलं की मिरवणूक जी आहे देवीची ती इथे जवळच आहे, जिथं आमचं गणेशभेळ आहे एकदम अगदी जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती. तर डीजे तर बंद होता म्हणून मी त्याला सायकल तिथं पार्क करायला लावली सिक्युरिटीच्या तिथे आणि त्याला घेऊन मग मी कड्यावरती जवळजवळ 9:15 वगैरे झाले असतील तिथे घेऊन गेली आणि देवीचं दर्शन वगैरे केलं. आणि डीजे लिटरली बंद होता, म्हणजे लोकांचं काहीतरी अरेंजमेंट चालू असेल त्या लोकांची, जे मिरवणूकवाले वगैरे होते. आणि मी 5 मिनटं हड्डी थांबली असेल, त्याला दाखवलं की ह्याची देवीचं आहे, जे बाप्पा कर, आता देवीचं विसर्जन होणार आहे असं तसं. आणि ते सगळं दाखवलं आणि आली रिटर्न. तर रिटर्न आली आणि वरून वॉकवरनं आला आणि तिकडनं डीजे परत चालू झाला. म्हटलं लकीली आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा डीजे वगैरे सगळं बंद होतं, थँक गॉड. आणि मग वरून जर त्यांचं जेवण वगैरे बाकी होतं, तर मग म्हटलं जा तुम्ही वरती वगैरे जा, जेवण वगैरे करतो, पण मी याला थोडा वेळ खाली खेळते आणि घेऊन येते. म्हणजे आजकाल आमचं सध्या असंच चाललं आहे की माझं जेवण झालं की अवेशला खाली घेऊन जाणं आणि मग वरून वगैरे त्याचं जेवण होतं आहे. म्हणजे आमचं असं एकत्र जेवणचा प्रश्नच राहिला नाही, कारण अवेशचं जसं जसं तुम्हाला असं वाटतं मोठं होत चाललं आहे ना, तसं तसं ते खेळण्याचं जास्त त्याला समजतं की मला आता खाली घेऊन जा. आत्तासुद्धा तो खाली घेऊन गेला आहे आबांना आणि रोजचं झालेलं आहे. आणि जोपर्यंत पाऊस नव्हता तोपर्यंत शक्य नव्हतं खाली जाणं, पण आता कसं झालं आहे पाऊस वगैरे काही नसतो, सगळं कोरडं असतं, वातावरण एकदम मस्त असतं. आणि ना मेन म्हणजे ना चंद्र वगैरे असं आकाशात दिसतं, त्याला इतकं भारी वाटतं. तुला काय दाखवतो मून असं बोलत तर नाही, पण असं दाखवतं. मग आपण म्हणायचं अच्छा मून आहे ओके असं. तर असं चाललं आहे. म्हणजे आमचं एकत्र जेवण सध्या बंदच झालं आहे. परत मध्ये मध्ये चांगलं आम्ही असं एकत्र जेवणावर जे टेबलावरती डायनिंगवर वगैरे बसायचो, पण आता त्याला खेळण्यामध्येच एवढा इंटरेस्ट आला आहे ना, म्हटलं चला हे काय दिवस परत येणार नाही, जाऊ दे, खेळत असेल तर खेळू देत, काय हरकत नाही. मग आता तो त्याचं रात्री मग माझं जेवण झालं की मग मी त्याला थोडा वेळ घेऊन जाते, पण आल्यानंतर मात्र तो झोपतो. असं चाललं आहे काहीतरी. सो चलो, मी म्हटलं ब्लॉग एंड करायचा राहिला होता, तर म्हटलं चला तुम्हाला एकदा ब्लॉग एंड करून देते एंड करते सॉरी. आणि भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.